हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता जायफळविषयी माहिती जाणून घेऊया. जायफळ हे एक सुगंधी फळ असून मिठायात, पाकात त्याचा उपयोग केला जातो. 2. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या घुटीमध्येही जायफळाचा वापर केला जातो. 3. भारतामध्ये बंगाल, निलगिरी आणि मलबारमध्ये जायफळाचे उत्पादन पुष्कळ प्रमाणात होते. 4. जायफळाची झाडे नेहमी हिरवीगार असतात व अत्यंत सुंदर दिसतात. त्याची पाने 3 ते 3.5 इंच लांब, 1.5 इंच रुंद, अंडाकार आणि फिक्कट पिवळ्या रंगाची असतात. या झाडांना पांढऱ्या रंगाची व घंटाकार फुले येतात. 5. जायफळाच्या अनेक प्रकार आढळतात. जे जायफळ वजनात हलके, पोकळ व भरडे असते ते निकृष्ट प्रतीचे समजावे व जे जायफळ मोठे, वजनदार व टणक असते असे जायफळ उत्तम प्रतीचे समजावे. 6. जायफळ रसाने कडवट, तीक्ष्ण, गरम रुची उत्पन्न करणारे, हलके, तिखट, जठराग्नी प्रदीप्त करणारे, जुलाबात गुणकारी, आवाजासाठी हितकारक तसेच कफ व वायुनाशक आहे. तसेच ते तोंडाची अरुची, मलदुर्गंध, त्वचेचा काळपटपणा, कृमी, खोकला, उलटी, श्वास, शोष, सर्दी आणि हृदयरोग दूर करते. जायफळ वीर्यवर्धक, स्तंभक व मादक आहे. 7. जायफळमध्ये कफ आणि वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदयरोग अशा व्याधींपासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत. जायफळ वेदनाशामक, वातशामक आणि कृमीनाशक आहे. 8. पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळाचा खूप उपयोग होतो. जायफळाच्या तेलात आणि चूर्णातही औषधी गुणधर्म आढळतात. 9. त्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि लेप तयार करावा. हाच लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि आजूबाजूला लावल्याने दृष्टी तेज होते तसेच चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. 10. संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात. संधिवातावर उपचार म्हणून तसेच जखम होणे, चमक भरणे, सूज येणे अशा वेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो. 11. पोटात दुखत असेल तर जायफळाच्या तेलाचे 2 ते 3 थेंब साखरेत मिसळून खावेत. 12. दातांच्या वेदना दूर करण्यासाठीही जायफळाचा उपयोग होतो. 13. सर्दी आणि डोकेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावणे फायदेशीर ठरते. 14. बाळाला कफ झाला असताना किंवा रात्री झोप लागत नसेल तर हा लेप उपयोगी पडतो. 15. बाळाला वरचे दूध पिण्याची सवय लावणे हे प्रत्येक आईसाठी कठीण काम असते. वरचे दूध पचत नसेल तर दुधामध्ये थोडे पाणी मिसळून त्यात जायफळ घालून उकळवावे. दूध कोमट झाल्यावर हळूहळू बाळाला पाजावे. असे केल्याने बाळाला दूध पचते. 16. जायफळाचा काढा करून पाजल्याने कॉलरा झालेल्या रोग्याचे तृषा शमन होते. 17. जायफळाच्या तेलाचा बोळा दातात ठेवल्याने दातातील कीड नष्ट होते व दात दुखण्याचे बंद होते. 18. जायफळ अतिरिक्त प्रमाणात घेतल्यास आरोग्यास हानिकारक ठरते. त्याच्या अतिरिक्त सेवनामुळे डोक्यावर मादक परिणाम होतो, चक्कर येते, असंबद्ध बडबड वाढते,
वेड्याची लहर येते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.